नमस्कार, हाय, हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्वजण मजेत असतील आणि कॉन्सेप्ट बूस्टर सिरीजचा आनंद सर्वजण घेत असतील. म्हणजे नोट्स प्रॉपर बनवत असतील, अभ्यास रेग्युलर करत असतील अशी मी आशा करते. आणि जे लोक करत नसतील तर त्यांनी स्टार्ट करा. आधीचे व्हिडिओ सुद्धा पाहायला घ्या, कारण त्यामध्ये आपण प्लांट सेलला डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, त्यांचे ऑर्गॅनल पाहिलेले आहे, सेल थेरी काय असतं ते पाहिलेलं आहे. युकॅरियोटिक सेलबद्दल आपण बोलत होतो, त्यातलं ॲनिमल सेलला आपण आज पाहणार आहोत. आणि तेही आणि तेही स्टोरीच्या माध्यमातून. म्हणजे तुमच्या डोक्याच्या बाहेर तो कॉन्सेप्ट कधीच नाही निघणार, कारण खूप मुलांना काय होतं की ॲनिमल सेलबद्दल कळत नाही, ऑर्गेनल कुठं असतात, कसे असतात, काय असतं ते काही कळत नाही. तर त्यामुळं हे त्यांच्यासाठी घेते मी एकदम बेसिकपासनं. येस, एक मिनिट. तर ॲनिमल सेल आहे आजचा टॉपिक. त्यामध्ये आपण शिकणार आहोत ओव्हरव्ह्यू कसा असतो ॲनिमल सेलचा, ॲनिमल सेल आतून कशी दिसते, ऑर्गेनल कशा प्रकारे लोकेटेड असतात, ते आपण आज शिकणार आहोत. ओके, पुढे वळूया आपण आपल्या टॉपिकला. ॲनिमल सेल बद्दलची स्टोरी ऐकायला सर्वजण रेडी असतील. तर आपण पाहूया स्टोरी टाइम. या, इट्स अ स्टोरी टाइम. तर काय होतं, एक असतो मुलगा, त्या मुलाचा असतो ऑफिसचा पहिला दिवस असतो आणि त्याला ऑफिसला व्हिजिट करायचं असतं. एक्झॅक्टली ऑफिस कशा प्रकारे आहे, काय आहे, ऑफिसला रिलेट केले मी कशासोबत, सेल सोबत. ओके, इथं आपण ड्रॉ करून घेऊया एक ऑफिसचा शेप आहे गोलाकार. तर ऑफिसच्या भोवती आहे भिंत, भिंत तर असणार आहे. आणि भिंतीच्या तिथे कोण थांबलेले आहे, सिक्युरिटी गार्ड. सगळीकडे कोण थांबलेला आहे, सिक्युरिटी गार्ड. एक्झॅक्टली. आणि जेव्हा आपण, म्हणजे आता आपणही चाललो त्या मुलासोबत ऑफिसला व्हिजिट करायला, आपण गेलो गेटजवळ, इथे मग सिक्युरिटी गार्डने आपल्याला थांबवलं. त्याने म्हणे थांबा, आय डी दाखवा, तुमचा फोटो दाखवा, तरच मी तुम्हाला एंट्री देईल. आपण बोललो असं का गडे? त्यांनी म्हणे की मी फक्त काही लोकांना सेलमध्ये एंट्री देतो, सर्वांना सेलमध्ये एंट्री देत नाही. जस्ट लाईक दॅट सेल मेम्ब्रेन काय आहे, सेल मेम्ब्रेन इज द सेलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन. इट अलाउ ओनली सर्टन मॉलिक्यूल टू इन अँड आउट ऑफ द सेल. ओके, काहीच मॉलिक्यूलला ते सेलमध्ये एंट्री देतं आणि काहीच मॉलिक्यूलला सेलमधनं बाहेर जाण्यासाठी परमिशन देतं. म्हणजे सर्वजण जात नाहीत. एरे गेरे कुणीही ऑफिसमध्ये जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. तर आपण काय करूया, आता सेल मेम्ब्रेन पाहिलं, येस. आपण सिक्युरिटी गार्डला दाखवली आय डी, सेलमध्ये एंट्री केली. आपल्याला आता मेनली भेटायचे आपल्या बॉसला. एक्झॅक्टली, कुणाला भेटायचे, बॉसला. तर बॉस कोण आहे, ऑफिसचा बॉस आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसला आपल्याला भेटायचे का, कारण आपला पहिला दिवस आहे, त्याला तर भेटावं लागणार. एक्झॅक्टली. मग आपण काय करणार, हे आहे बॉसचं केबिन, राईट. बॉसचं केबिन आहे, आपण त्याला दरवाजातनं बाहेर गेलो, कोणत्या, आता याला पण 2-3 दरवाजे आहेत, भरपूर दरवाजे असू शकतात. आणि आपण दरवाजातनं बाहेर गेलो, कोणत्या दरवाजाचं नाव काय आहे, न्यूक्लिअर पोर. यांनी बघा सगळ्या ठिकाणाला काय नाव देऊन ठेवलेले आहेत. न्यूक्लिअर पोर दरवाजाचं नाव आहे. आपण गेलो दरवाजामध्ये आणि जी कोणती भिंत आहे, जी कोणती बॉसच्या केबिनची भिंत आहे, ती भिंत काय आहे गडे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही काय आहे, भिंतीचं नाव आहे. कळालं. आणि त्यासोबतच बॉस सोबतच मध्ये बसलेला असतो त्याचा असिस्टंट. असिस्टंट कोण असेल, ऑब्विसली कोण असेल सांगा, न्यूक्लिओलस काय आहे, त्या बॉसचा असिस्टंट आहे, जे की न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या मध्ये बसलेला आहे. आता हे तर बॉस आहे, तर बॉसकडे काय असणार, सर्व इम्पॉर्टंट फाईल्स असतात. ऑफिसच्या इम्पॉर्टंट फाईल्स कुणाकडे असतात, बॉसकडे असतात. तर फाईल्स कोणत्या असतील, DNA, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. कळालं का. आणि हा बॉस म्हणतो माझ्याशिवाय ऑफिसचं पान सुद्धा हलत नाही, मी ऑफिसवर पूर्णपणे काय करतो, नियंत्रण ठेवतो. एक्झॅक्टली. न्यूक्लियस काय करतं, पूर्ण ऑफिसवरती म्हणजे सेलवरती काय करतं, नियंत्रण ठेवतं, सेलला ऑर्डर देतं, सगळं काम कोण करतं, न्यूक्लियस करतं. हे कळालं का. येस. पुढे जाऊ. आता आपण या बॉसशी भेटलो, तर ते बॉस बोलला की ठीक आहे, तुम्ही काय करा, ऑफिसला
विजिट करा ऑफिसमध्ये कोणते डिपार्टमेंट कुठं आहेत ते तुम्ही बघून घ्या. आपण बोललो ठीक आहे. तर याच्या साईटचं डिपार्टमेंटला आपण काय केली, विजिट केली. साईटच्या डिपार्टमेंटला विजिट केली. साईटच्या डिपार्टमेंटचं नाव काय होतं सांगा? एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम त्या डिपार्टमेंटचं नाव. तर त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अजून सब डिपार्टमेंट दोन होते. एक रफ नावाचं होतं आणि एक काय होतं, स्मूथ नावाचं होतं. तर रफ रफ नावाच्या डिपार्टमेंटमध्ये जे कामगार काम करत होते त्या कामगारांचं नाव होतं रायबोझोम. कामगारांचं काय नाव होतं, रायबोझोम. आणि रायबोझोम काय काम करत करत असतील गडे, तर त्यांचं काम होतं की प्रोटीन सिंथेसिस करणे, प्रोटीन बनवणे. प्रोटीनला सिंथेसिस करणे कुणाचं काम होतं, रायबोझोमचं. आणि हे कुठं होते, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये. आता त्याच प्रकारे स्मूथ वाल्यांचं काय काम असेल, स्मूथ वाल्यांचं काम होतं लिपिड तयार करणे, लिपिड सिंथेसिस. सिंथेसिस कुणाचं काम होतं, स्मूथ वाल्यांचं. हे कळालं का? हे नोट डाऊन करा, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही नोट डाऊन करू शकता. मी ड्रॉइंग क्लिअर करते. ओके. येस. तर आपण पाहिलं कुठपर्यंत आलो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पर्यंत आलो. तर आता आपल्याला काय करायचे, ऑफिसमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहिलं. त्यानंतर आपल्याला विजिट करायची आहे. हे झालं आपला बॉस. इथे होतं आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होतं. तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. त्यानंतर असणार आहे गॉल्जी बॉडी. याच्यामध्ये सिस ट्रान्स फेस असतील. तुम्ही व्यवस्थित बुकमध्ये पाहून ड्रॉइंग छान काढू शकता. इथे मी व्यवस्थित नाही काढू शकते. हे आहे गॉल्जी बॉडी. आता आपण काय केलं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या डिपार्टमेंटला भेट दिली. नेक्स्ट डिपार्टमेंट आहे आपलं गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणू शकता, गॉल्जी ॲपेरॅटस म्हणू शकता. तुम्हाला जे म्हणायचे योग्य वाटेल ते म्हणू शकता. ओके. गॉल्जी ॲपेरॅटस या डिपार्टमेंटला आपण काय केली, विजिट दिली. दिली. त्यामध्ये आपण पाहिलं की तिथे काय काम होत होतं, तिथे काम होत होतं पॅकेजिंगचं. तर गॉल्जीला आपण विचारलं तुझं काय काम आहे रे बाबा. तर त्यानं म्हणला की माझं काम असं आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडनं आलेल्या प्रोटीन्सला मी काय करतो, पॅक करतो. काय करतो, पॅक करतो आणि योग्य त्या ठिकाणी पाठवतो. म्हणजे जिथं त्याची गरज आहे तिथं मी पाठवतो. कोण म्हणलं, गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणलं. तर आपल्याला कळालं की या डिपार्टमेंटमध्ये कशाचं काम होतं, ऑब्व्हियसली कशाचं, पॅकेजिंगचं काम होतं. तर ठीक आहे बाबा बोललो. आता नेक्स्ट डिपार्टमेंटला व्हिजिट करणार आहोत. नेक्स्ट डिपार्टमेंट आहे आपलं काय, मायटोकॉन्ड्रिया. नेक्स्ट डिपार्टमेंटचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला आपण काय केली, व्हिजिट दिली, भेट दिली. मायटोकॉन्ड्रियाला विचारलं बाबा सांग तुझं काम काय आहे, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काय काम केले जातं. तर ते म्हणे की सेल, मी जर नसेल तर सेल पूर्ण कशात राहील, अंधारात राहील. अंधारात राहील. सेलला वीज देण्याचं काम म्हणजे ऑफिसला वीज देण्याचं, लाईट्स देण्याचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया. म्हणजेच एनर्जी देण्याचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया. ऊर्जा देण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतं. कशाच्या फॉर्ममध्ये, एटीपीच्या फॉर्ममध्ये. कळालं का हे, एटीपीच्या फॉर्ममध्ये एनर्जी देण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतं ऑफिसला. हे कळायला असेल सर्वांना. येस. मग हे तर आपल्याला कळालं की मायटोकॉन्ड्रियाचं. ठीक आहे बाबा. हे नेक्स्ट आपण वळूया नेक्स्ट डिपार्टमेंटला. नेक्स्ट डिपार्टमेंटचं नाव आहे काय आहे, लायसोसोम. लायसोसोमला विचारलं बाबा तुझं काम काय आहे. ते तर बोलला भाई मैं तो क्लीनिंग डिपार्टमेंट में हूँ. हा म्हणला मी क्लिनिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. क्लिनिंग डिपार्टमेंट, आता त्याचं काम काय असणार की जे सेलमध्ये गंदगी, सेलमध्ये जे घाणेरडेपणा असेल तर त्याला तो काय करतो, डायजेस्ट करतो, स्वतःमध्ये घेतो. पण जर याला राग आला, जर याचा मूड ऑफ झाला तर हा स्वतःच्या स्वतःला फोडून टाकतो. फोडून टाकतो म्हणजे सुसाईड करतो. म्हणून त्याला म्हणले सुसायडल बॅग्स. काय म्हणले, सुसायडल बॅग्स. तर हा इम्पॉर्टंट पण आहे पण तेवढाच काय आहे, खतरनाक आहे. कोण, लायझोझोम. याच्याशी पंगा कुणी घ्यायचा नाही. हे आपल्याला तिथे जाऊन कळालं. लायझोझोमचं कळालं. नंतर नेक्स्ट डिपार्टमेंटला व्हिजिट दिली. विच इज द नेक्स्ट डिपार्टमेंट, ते आहे पेरॉक्सिझोम. पेरॉक्सिझोमला विचारलं आपण भावा सांग तुझं काय काम आहे, तू काय काम करतोस ऑफिसमध्ये. ते म्हणला की ऑफिसमध्ये जर एखादं गंदगी असेल किंवा एखादा टॉक्झिक पदार्थ तयार झाला असेल, टॉक्झिक पदार्थाला डिटॉक्स करण्याचं काम आहे माझं.
म्हणजे मी डिटॉक्स करतो. परऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईडला मी ब्रेक करतो. हे त्यानं सांगितलं. कुणी? पेरॉक्सिझोम याने सांगितलंय. तर आपल्याला इथं कळालं की कुणाचं काय काम आहे. एक गोष्ट राहिली, तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. मी मिटून घेते याला. ओके, आपण पाहूया आता राहिलेल्या गोष्टी काय काय आहेत. ऑफिसचे डिपार्टमेंट कोणते राहिलेले आहेत आपले. ऑफिसचे डिपार्टमेंट आपण पाहिलं, बॉस पाहिलं, केबिन पाहिलं, न्यूक्लिओलस पाहिलं. त्यानंतर आपण मायटोकॉन्ड्रिया पाहिली, कसं असतं काय नाही ते. त्याच पलीकडे जाऊन आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहिलं, गॉल्जी कॉम्प्लेक्स पाहिलं, लायझोझोम्स पाहिले, पेरॉक्सिझोम्स पाहिले. रफ वरती काय रायबोझोम्स प्रेझेंट असतात, ते प्रोटीन सिंथेसिस करतात, ते सुद्धा आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचे की सायटोप्लाझम काय आहे. सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम म्हटलं की मी वर्क स्पेस आहे, म्हणजे जिथं सर्व कामं होतात, जिथं कामं होतात, जिथं सर्व डिपार्टमेंट बसलेले आहेत, ती जागा म्हणजे कोण? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. आणि त्याच पलीकडे नेक्स्ट ऑर्गेनल म्हणजे नेक्स्ट डिपार्टमेंट येतं व्हॅक्युअलचं. तर व्हॅक्युअल म्हणतो, हे बघ भावा, मी प्लांटमध्ये तर खूप जास्त मोठा आहे, माझा शेप प्लांटमध्ये खूप जास्त मोठा असतो, पण ॲनिमलमध्ये म्हणजे माझ्या दुसऱ्या ब्रँचमध्ये मी छोटासा असतो. मी काय करतो, पाण्याला वगैरे साठवून ठेवतो, अन्नाला वगैरे साठवून ठेवतो. न्यूट्रियंट्स असतील तर त्याला सुद्धा साठवण्याचं काम मी करतो. कोण म्हणलं? व्हॅक्युअल असं म्हणला. ठीक आहे, आपल्याला व्हॅक्युअलचं सुद्धा काम कळालं. ओव्हरऑल आपल्याला पूर्ण सेलचं स्ट्रक्चर कळालं. सेलमध्ये ऑर्गेनेल्स काय असतात, कुठं असतात, काय नाही, हे आपल्याला कळालं. कळालं का? एकदाच मला सांगा. लाईक करून तुम्ही मला सांगू शकता किती मुलांना हा कॉन्सेप्ट कळाला. आणि आता नेक्स्ट कॉन्सेप्टमध्ये आपण पाहणार आहोत की, येस, एक मिनिट, हां, आपण शिकलो एक्झॅक्टली काय असतं, पण ते सेल ऑर्गेनल कसे दिसतात यासाठी मी एक सिंपल डायग्राम अशी इथे काढलेली आहे. तुम्ही पाहू शकता. जे वर्क तुम्ही रिलेट करू शकता आता गोष्टींशी, म्हणजे ऑफिस सोबत तुम्ही रिलेट करू शकता या सेलला. ओके, मी कलर बदलून घेऊ का? नको, राहू दे. तर हे काय आहे? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय होतं आपलं? वर्क स्पेस, जिथं सर्व डिपार्टमेंट आहेत. हे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे आउटर डिपार्टमेंट. इट इज द सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. इट अलाव ओनली सर्टन मॉलिक्यूल टू इन अँड आउट ऑफ द सेल. म्हणजे याचं काम काय होतं? सिक्युरिटी गार्ड. सिक्युरिटी गार्ड. ओके, नंतर पाहिलं मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय? पॉवर हाऊस ऑफ द सेल. सेलला ऊर्जा देण्याचं काम करतं, म्हणजे ऑफिसला ऊर्जा देण्याचं काम करतं मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया तुम्ही याला म्हणू शकता पॉवर हाऊस, आणि याला म्हणतात सुद्धा ते पॉवर हाऊस. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे ऑफिसच्या केबिनचा भिंत. ऑफिसची जी केबिन आहे, सॉरी, बॉसची जी केबिन आहे त्याची काय आहे? भिंत, वॉल. केबिन वॉल लिहू शकता तुम्ही, केबिनची वॉल. नंतर आहे न्यूक्लिओलस. हे कोण होता? हे होता असिस्टंट. नंतर आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या डिपार्टमेंटमध्ये सब डिपार्टमेंट दोन होते, एक रफ होता, एक स्मूथ होता. रफवाल्या कामगारांचं नाव होतं रायबोझोम्स. तिथे रायबोझोम प्रेझेंट होते, तुम्ही पाहू शकता इथे रायबोझोम्स प्रेझेंट आहेत, म्हणून ते रफ आहे, खडबडीत आहे. कळालं का? स्मूथ वरती कुठल्याही प्रकारचे रायबोझोम प्रेझेंट नाहीयेत. तुम्ही पाहू शकता हे आहे स्मूथ, याच्यावरती कुठल्याही प्रकारचे रायबोझोम्स नाहीयेत, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे स्मूथ. याचं काम आहे लिपिड बनवणं, आणि रफवाल्याचं काम आहे प्रोटीन बनवणं. नंतर आपण पाहिलं लायझोझोम, ज्याला तुम्ही म्हणता सुसायडल बॅग्स. लायझोझोम्स पाहिले. त्याचबरोबर हे रायबोझोम्स फक्त एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असतील असं पण नाहीये, पूर्ण सायटोप्लाझममध्ये सुद्धा ते स्प्रेड झालेले असतात. नंतर आहे पेरॉक्सिझोम, हे गोष्टींना डिटॉक्स करण्याचं काम करतं. त्याच पलीकडे सेंट्रिओल. हां, एक गोष्ट राहिली, सेंट्रिओल राहिलं. आता सेंट्रिओल काय आहे, कसं रिलेट करू शकाल, विचार करा. सेंट्रिओल म्हणजे काय? हे आहे ऑफिसचा HR किंवा मॅनेजर वगैरे कोणी तर तुम्ही म्हणू शकता. तर यानं काय करतो, सेंट्रिओलचं काम असतं की बाबा ऑफिसला दोन गटांमध्ये विभाजित करायचं का, म्हणजे ऑफिसच्या ब्रांचेस उघडायच्या की नाही, हे डिवाइड करण्याचं काम असतं सेंट्रिओलचं.
जस्ट लाईक दॅट सेलला डिवाइड करायचं की नाही, सेल डिव्हिजन करायचं की नाही, हे काम असतं सेंट्रिओलचं. लिहून घ्या. नंतर आहे गॉल्जी बॉडी, गॉल्जी ॲपॅरेटस, गॉल्जी कॉम्प्लेक्स. यामध्ये 6 ट्रान्सफेज असतात, ते आपण पुढे पाहणार आहोत डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गॉल्जी बॉडी याचं काम होतं पॅकेजिंग करणं. या डिपार्टमेंटमध्ये काय होतं, पॅकेजिंग. ओके, पॅकेजिंग करण्याचं काम होतं गॉल्जी बॉडीचं. हे कळालं तुम्हाला? आणि सर्वांना या गोष्टी कळत असतील, सर्वजण हे सर्व रिलेट करत असतील अशी मी आशा धरते. कारण एवढं इझी आणि स्टोरी वेमध्ये तुम्हाला कुठेही नाही मिळणार. आणि तुम्ही नोट डाऊन करू शकता, बुकमध्ये लिहू शकता, या फिर जे मुलं नोट्स बनवत असतील ते तुम्ही सर्वजण व्यवस्थित प्रकारे नोट्स बनवा, कलरफुल बनवा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आजचा व्हिडिओ एवढाच होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सेल मेम्ब्रेन कशा प्रकारे असते. म्हणजे आता आपण काय पाहिलं, प्लांट सेलचं ओव्हरऑल स्ट्रक्चर पाहिलं, ॲनिमल सेलचं पाहिलं. आता आपल्याला वन बाय वन स्ट्रक्चरकडे जायचे. सेल मेम्ब्रेनचं एक्झॅक्टली स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं, लिपिड कुठं असतात, त्यानंतर हायड्रोफोबिक काय असतं, हायड्रोफिलिक काय असतं, काय कार्बोहायड्रेट कुठं असतात, काय काम असतं कुणाचं कसं, इंट्रेन्सिक प्रोटीन काय असतात, एक्सट्रेन्सिक प्रोटीन काय असतात, ते सर्व काही आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून, कनेक्टेड राहा. ज्या मुलांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट गोष्टीसोबत किंवा भन्नाट कॉन्सेप्टसोबत. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.